आज बघू शकता मी दिवस उगायच्या आत माझं सगळं काम उरकलेलं आहे. आंघोळ स्वयंपाक झाडून फरशी सगळं झालेलं आहे आणि आता मुलांना उठवलेलं आहे मी. तर मला आज खूप दिवसातून मी आज 4 वाजता उठले त्याने मला खूप असं मस्त वाटायला लागलेलं आहे. कारण आपले दिवस उगायच्या आधी काम झाले की आपण दिवसभर निवांत असतो आणि काही काम करतो. नंतर उशिरा उठले की आपल्याला काही काम उरकत नाही आणि मग नंतर माझा दिवस सगळा आळसवान जातो. मी ठरवलेलं आहे आजपासून की रोज 4 वाजता उठायचं आणि सुरुवात करायची कामाला. तर बघू पहिला दिवस तर खूप छान जाणार आहे माझा. तर 30 दिवसाचं मी चॅलेंज घेतलेलं की 4 वाजता उठून सगळं काय असतं त्याने 6 वाजेपर्यंत उरकायचं आणि बाकीच्या कामाला नंतर वेळ द्यायचा. एकदा मुलांना उठवलं तर परत झोपल्यात म्हणून त्याच्यामध्ये परत उठवाय जायचं. आता अथर्वानं उठायचं नाही का? अभ्यास करायचं नाही? चला उठा लवकर. सगळं झालंय बघा माझं काम उरकलंय आज. तुम्ही उठना चालले. तुम्हाला अजून लई काम आहे बरं का. आज रानात जायचे मला. उठा उठा लवकर. सकाळ झाली. दिवस पण व्हायला लागला आता तुम्ही उठना तरी. आज थंडी पण नाही एवढी. हाय काय चाललंय अर्णव? अभ्यास नाही का आज? नंतर मुलं उठली होती आणि त्यांना मी आंघोळीला पाणी काढून दिलं. कारण घरात आमच्या काय सोलरचं काय पाणी तापत नाही त्यामुळे बाहेर पाणी तापायला ठेवलेलं आहे. मग बाहेरून आत पाणी यायला लागतं. मग त्यांना बादली उचलत नाही त्यामुळे बादली मी नेऊन देते. म्हणजे पाणी गरम असल्यामुळे भाजल आणि थंडीचं गरम पाणी लागतं. गरम पाण्याशिवाय काही आंघोळ जमत नाही. आज स्वयंपाकात केली ती मी वावरात तांदूळाची भाजी सापडली होती केली ती आणि मुलांसाठी मटकी गेली होती आणि त्यांचा डबा पण भरून ठेवला होता म्हणून आता जायचे वावरात म्हणून. आणि मग सगळं उरकून झालं मग निघाले रानामध्ये. आणि बघू शकता अजून काही दिवस उगवलं नव्हतं तरीही मी आले तरी. आणि थंडी पण आज थोडी कमी होते त्यामुळे काही वाटत नव्हतं जायला पण वावरामध्ये. आणि रानात आल्यावर म्हणजे इथं आमच्या इथं अलीकडं वाल तिकडं लसूण ह्या साईडला आणि एका कडेला हरभरा केलेला होता. तर हरभऱ्याची भाजी मी 2-3 वेळा खुडली होती. आता चौथ्यांदा मला खुडायची होती. मग 2-3 सार राहिलं होतं खुडायचं त्यामुळे ते खुडायचं होतं. खुडून मार्केटला न्यायचं होतं कारण मार्केटला जवळजवळ बरंच महाग जाते ना. तर मला बसून तरी काय करायचं म्हणून भाजी खुडून मार्केटला घेऊन जायची होती. फक्त 10 मिनिटात गेलं तिथं लगेच म्हणजे विकली जाते. आणि आता जवळजवळ 8 वाजले तरी दिवस पूर्णपणे उगवला होता आणि तोपर्यंत माझी 1 घमेलं भाजी खुडून झालेली होती. अजून मला 3-4 घमेले भरले तर 10-15 किलो भाजी माझी पूर्ण भरते. हँड ग्लोव्ज घालून सगळं हे करून म्हणजे मग मी हे करते. आणि सकाळ असल्यामुळे लवकर पण पटापटाकला म्हणजे उन्हाच्या आधी काम उरकून जातं. आणि सकाळचा लवकर उठण्याचे खूप फायदे असतात मला तरी म्हणजे आज कळलं. कारण इथून पुढे मी रोज लवकर उठणार हे निश्चय केलेलं आहे मी आजपासून. आणि नंतर माझी अशी भाजी खुडून झाली होती जवळजवळ 10-12 किलो भाजी खुडून झाली. तर कारण लवकर खुडून जायचं तर माझं काही लायसन नाही गाडीचं त्याच्यामुळे मी काही गाडी नंतर माझ्या घरच्या गाडी घेतली. नंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो 10 मिनिटात आमची भाजी विकली गेली. आणि मी नंतर परत घरी आल्यानंतर त्यांचं असं काहीतरी काम चाललं होतं रानातलं पाणी द्यायचं काम. तर पाणी म्हणजे कांद्यांना औषध सोडायचं होतं खत. थोडंसं रोगाट पडले आणि कांदे आता आमच्या जवळजवळ महिन्याभरात निघतील कांदे. आणि ह्या साईडला म्हणजे कांदे होते तिकडं गहू आहे वरती आणि भरपूर गहू केलेला आहे आम्ही यावर्षी. आमचा घरगुतीच गहू असतो खायला सगळं म्हणजे घरच्या घरी कुठं म्हणजे विकायला नाही गरज नाही पडत. आणि मस्तपैकी असं त्यांची कामं म्हणजे चाललेली असतात आणि माझं वेगळं काम असतं. कारण जे आपलं काम असतं त्यांचं नसतं म्हणजे त्यांचं काम असतं ते आपलं नसतं. दोघांची आमची सगळे कामं असतात आणि तो कुणी दिसत नाही करत. तर मग मी असंच रानात चक्कर मारायला गेले होते तिथं आल्यानंतर घरी काही करमत नव्हतं म्हणून. तुम्ही जर माझा म्हणजे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल किंवा माझ्या चॅनल पहिल्यांदा आला असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. खूप गरज आहे तुमच्या सपोर्टची. आणि आता जो दिवस मावळायलाच आला होता तर 5:30-6 वाजायला आले होते. आणि बघू शकता आमच्या कांदे पाण्यावर पण आलेले आहेत आता सध्या. पाणी द्यायचं त्याच्यामुळे त्यांचे चाललेलं आहे कारण खत सोडून पाणी दिलं की म्हणजे कांदा फुगतो असं काहीतरी म्हणतात. तर तुम्हाला आमची शेती कशी वाटली तर प्लीज कमेंट करून सांगा. आम्हाला घरी जायचं होतं आणि माझ्या चक्क मागे बसले होते गाडीवर असती आणि म्हणले आज मी व्हिडिओ काढतो चल तू गाडी घेऊन पुढे. तर बघू शकता आम्ही घरी चालत होतो. घरी जाताना आमचा असा काही रस्ता नसतो घरी जायचा वाटत वगैरे घराकडे जाण्याची पूर्ण ही शेती आहे. आणि शेतीच्या नंतर दोन्ही साईडने नारळाचे झाड आहेत त्यामुळे इतकं भारी वाटतं की फिरायला आल्यासारखं वाटतं. त्याचं वाटतच नाही की राहण्यात आलं आपण. तर तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक करा. भेटूया परत. बाय बाय.